PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। सुरगाणा तालुक्यातील बोरगाव खरुडे मार्गे कळवण तालुक्यातील खिराड या महत्त्वाच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे। 10 ते 15 दिवसांपूर्वी संबंधित ठेकेदारानं खड्ड्यात माती टाकण्यात आली होती, परंतु अवकाळी पावसामुळे या रस्त्याला बैलगाडीच्या रस्त्याचं स्वरूप आल्यानं वारंवार छोटे मोठे अपघात घडू लागले आहेत। परिसरातील ग्रामस्थांना यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागतोय। रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्यानं बोरगाव ते खरुडे हे 4 किलोमीटरचं अंतर जाण्यासाठी 1 तास लागत असल्यानं रस्त्यात किती खड्डे पडले असतील याचा अंदाज येतो। खड्डे चुकवताना वाहने समोरासमोर येऊन अपघात होण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे, त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते। ठेकेदारांनी मुरुम न टाकता चिखल टाकल्यामुळे आता पावसामुळे लोक परेशान होऊन राहिलाय। येणारे जाणाऱ्या किती गाडीवाले खाली पडतात, त्यांच्या गाडीचे नुकसान होते, लागतं इकडे तिकडे। एखादा बाय चान्स पेशंट गावातून जर बोरगाव न्यायचा ठरला, गाडी 15 मिनिटात जायची, आता गाडीला अर्धा ते पाऊण तास लागतो। एमर्जन्सी पेशंट कसा काय बोरगावपर्यंत जाईल? हे ठेकेदारांनी थोडीशी याची दखल घ्यावा, रस्त्याचं काम क्लिअर करून द्यावा अशी आमची विनंती आहे। शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी नेण्यासाठी दुसरा रस्ता नसल्यानं शेतकरी आणि प्रवासी चिंताग्रस्त झाले आहेत। रस्ता दुरुस्तीसाठी लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केलं जात असल्यानं नागरिक आणि वाहन चालकांनी संताप व्यक्त केला आहे। हा रस्ता खराब असल्यानं अनेक कामांना अडचणी येत असून रोजची दैनंदिन कामे करत असताना याच रस्त्याचा वापर परिसरातील नागरिक करतात। संबंधित विभागानं तातडीनं दखल घेत खड्डे बुजवावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संतोष मोरे, राजू हळस, सुनील मोरे, हिरामण मोरे, सुरेश हळस, पोपट महाले, चिंतामण मोरे, फुलाबाई मोरे यांनी दिलाय। संबंधित विभागानं तत्काळ रस्त्याची डागडुजी करावी, अन्यथा आदिवासी आसरा फाउंडेशनच्या वतीनं बोरगाव येथील बिरसा मुंडा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। हा रस्ता दुरुस्त नसल्यानं अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे, त्यामुळे गांभीर्यानं हा विषय घ्यावा असं संतोष मोरे, सामाजिक कार्यकर्ते, खरुडे यांनी म्हटलंय। जनमत लाईव्ह न्यूज करता लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट बोरगावहून। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।